ची आहे तर इथे मात्र काय प्रयत्न असतील मयूरच्या की 5 षटकामध्ये समोरच्या संघाला किती टार्गेट द्यायला हवं? नक्कीच इथे टार्गेट आपण प्रॉपर सेट नाही करू शकत आहे. त्याचं कारण असणार आहे की हवेचा एक थोडाफार फरक पडतोय. ग्राउंड कंडिशन्स पाहायला गेलो तर तुम्ही ॲव्हरेज जरी पर ओव्हर ॲव्हरेज जरी स्कोर केला तर डिफेंडेबल स्कोर होऊ शकतो, परंतु त्याला बॉलिंग अटॅक चांगली पाहिजे. तेच आम्ही प्रयत्न करू एक चांगला स्कोर ग्राउंडवरती आणू जेणेकरून आम्हाला बॉलिंग सिच्युएशननुसार आम्हाला प्रॉपर बॉलिंग करता येईल. बस एवढीच आहे. सुपर 16 मध्ये मयूर वाघमारेची अप्रतिम खेळी आम्ही पाहिली, जबरदस्त आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय करण्यामध्ये सिंहाचा वाटा होता ॲज अ कॅप्टन. तर मयूर इथे काल देखील बऱ्याच संख्येने प्रेक्षक तुमच्या संघाचा मनोबल वाढवण्यासाठी आले. तुमचे पॅकर्स सुद्धा तेवढे धाकड आहेत, चांगला नेहमीच विश्वास तुमच्यावरती टाकतात. काय त्यांच्यासाठी बोला? नक्कीच विश्वास तेवढाच आहे माझ्या स्पॉन्सर लोकांचा, कारण की ते स्पॉन्सर नसून माझे घरचेच आहेत आणि नेहमी ते माझ्यावरती विश्वास दाखवतात. लगातार मी रायगड प्रीमियर लीगचे पर्व 5 मधनं 4 पर्व तर मी माझ्या घरच्या संघासाठी खेळतोय. आज माझा संघ पाहायला गेला तरी सर्व जवळचे खेळाडू आहेत. आपल्या गावातल्या प्रत्येक गावाचा एक उदयोन्मुख किंवा चांगला खेळाडू त्यातला एक प्लेअर माझ्या संघात खेळतोय, परंतु ही ऑलमोस्ट माझी टीम ही विचुंबे देवत संघातूनच बनलेली आहे, कारण की ते सुद्धा डिझर्व करतात तिथे खेळणं आणि तोच परफॉर्मन्स दाखवून मी आज सुपर 8 पर्यंत पोहोचलोय. कालचा परफॉर्मन्स बद्दल असा झाला की डिसिजन घेणं खूप कठीण होतं, परंतु मी सुद्धा चान्स घेतला की जर आपण करू शकतो तर होईल जाईल, तर तोच एक मनात घेऊन उतरलो. चांगला स्कोर करायचा प्रयत्न केला आणि नशिबाची पण साथ होते आणि चांगला परफॉर्मन्स झाला, त्याच्यामुळे मला संघाला एक कॅपेबल झाले सुपर 8 साठी. मयूर एक अजून आनंदाची गोष्ट अशी आहे की मयूर वाघमारे म्हटलं तर ॲज अ ग्रामीण त्यानंतर ओपन असं बरेच प्रवास मयूर वाघमारे यांनी केले, परंतु मयूर वाघमारे हा एक रायगडातील नामलौकिक गोलंदाज म्हणून ओपन मध्ये आपण पाहिलेला, परंतु आज RPL सीझन 5 मध्ये मयूर वाघमारेला आम्ही दोन्ही बाजूनी खेळताना पाहिला आणि खरोखरच प्रेक्षकांनी देखील भाकीत केलं की रायगडला अजून एक बेस्ट ऑलराऊंडर हा खेळाडू मिळालेला आहे, तो मयूर वाघमारेच्या रूपाने. काय सांगशील? नक्कीच मी ओपन जेव्हा ग्रामीण क्रिकेट खेळत होतो तर मी सुरुवातीला बॅटिंग चांगली करत होतो, तर बॅटिंग करता करता टाइम असं झाला की ओपन संघामध्ये माझी ॲज अ फर्स्ट इंटरव्ह्यू तेजस दादानी मला चान्स दिलेली, तेव्हा मी ॲज अ बॅट्समन म्हणून उतरलेलो. परफॉर्मन्स झाला नाही, परंतु मला एक तिथे बॅट्समन म्हणून उतरलेला, ती माझी सुरुवात. परंतु हळूहळू प्रॅक्टिस वगैरे सर्व झाल्यानंतर मी बॉलिंगवरती जसं अंकुर भाऊ माझ्यासोबत भरपूर वर्षापासून येतं, त्यांनी मला एक आयडिया दिली, सर्व काही नॉलेज सांगितलं क्रिकेटबद्दल, बॉलिंग कशी करायची, त्याचा एक होप्स घेऊन मी परफॉर्मन्स करत आज ॲज अ बॉलर म्हणून ओपन संघामध्ये परफॉर्मन्स करतो, परंतु मी बॅटिंग सुद्धा करू शकतो. हा बॅटिंग, कारण मी मागच्या गेल्या वर्षी मयूर जेव्हा ग्रामीण स्पर्धा होती पेंदर येथे उत्तम शेठ भोईर यांची, त्या स्पर्धेमध्ये मयूर वाघमारेची जी खेळी पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये सिरीज देखील प्राप्त केली, तेव्हापासून मला वाटलं की मयूर बॅटिंग सुद्धा करू शकतो. तर मयूर इथे आपले आदरणीय कैलास शेठ म्हात्रे यांचं आगमन होतंय. जी स्पर्धा सीझन 5चं पर्व त्यांच्या खांद्यावरती सोपवलेलं आहे, तर मयूर दादा इथे आलेले आहेत, काय त्यांच्याबद्दल सांगशील? नंतर दीपककडे नक्कीच बोलू. नक्कीच दादांचं सांगू तेवढं कमी आहे, कारण की जे प्रेक्षक वर्ग आणि जो आपल्या इथे आलेला प्रमुख पाहुणे असतील हे खूप लांबून आले, त्यावरच कळतंय का आपल्या दादांची काय ओळख आहे. तर नक्कीच दरवर्षी मी इच्छा ठेवीन का इथे खेळायची सर्वांना आवड आहे, जी सुविधा इथे भेटली आहे ती नक्कीच सगळीकडे भेटेल, परंतु इथे जो क्राऊड जमा झालाय, पब्लिक जी येते मॅच बघायला, तो बघून सुद्धा प्लेयर लोकांना खेळायला खूप मजा येते. आणि नक्कीच जी ही टुर्नामेंट आतापर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता आज शेवटचा दिवस सुद्धा चांगला रीतीने पार पडेलच, त्यासाठी सर्व दादांचा असेल व सर्व कमिटीचा असेल मी धन्यवाद मानतो आणि नेहमी अशीच टुर्नामेंट आपली इथे व्हावी अशी माझी इच्छा ठेवतो. चला, आपल्या मयूर वाघमारेचे 2चे4 खरं तर आता होणार आहेत आणि कुठेतरी नुकतंच लग्न ठरलं आणि तो एक लकी फॅक्टर आपण म्हणूया का, मिसेस मयूर वाघमारे, आणि खूप चांगला परफॉर्मन्स होतोय, कारण असं पकडूया आपण कदाचित तिकडून सुद्धा सामने पाहत असतील, त्यामुळे कुठेतरी ते प्रेशर आहे का की आपल्या होणाऱ्या खरं तर मिसेस समोर एक चांगला परफॉर्मन्स करावा? नक्कीच मी सांगेल लग्नाबद्दलची गोष्ट. लग्न तर जमलंय आणि नक्कीच लवकरच लग्न होईल, परंतु
सर्व लोक सर्व मित्र मंडळी माझ्या हल्दीची वाट बघतात. तो एक प्रेशर आहे मोठा माझ्यावरती, लग्नाचा नाही तर माझ्या हळदीला माझ्या मित्रांची सर्व काही गोष्टी मन भरला पाहिजे, हा मोठा प्रेशर आहे. तर लकी फॅक्टर मानतो, कारण की जेव्हापासून ही गोष्ट झाली माझ्यासोबत चांगल्या गोष्टींचा एक जास्त प्रभाव पडलाय. मी नक्की सांगेल का ती माझ्यासाठी बेस्ट आहे. आणि किती सपोर्ट आहे तिचा क्रिकेटसाठी? नक्कीच तिला नॉलेज एकदम झिरो आहे क्रिकेट मधलं, परंतु ती मॅच बघते. ती का बघते तिला माहिती, पण मॅच बघते. क्या बात आहे, ती मॅच फक्त तुझ्यासाठीच बघते. खूप साऱ्या शुभेच्छा मयूर तुला आहेत या मॅच साठी आणि RPL साठी. थँक्यू.